नमस्कार. ग्रामसॉफ्टमध्ये मागील कर बाकी किंवा 9 नंबरला मागील करांचे असलेल्या रकमा कशा भरायच्या याबाबतचा हा व्हिडिओ आहे. यासाठी 2 पर्याय उपलब्ध आहेत. एक, मिळकत नोंदणीमध्ये शोधणे करून निवडलेल्या प्रॉपर्टीसाठी मागील कर बाकीचे पैसे भरता येतात. उदाहरणार्थ, ही माहिती साठवली असता मागील बाकीचे पैसे आणि चालूचे पैसे यांची बेरीज दिसते. पण अशी नोंदणी करत असताना प्रत्येक मिळकत शोधून त्यामध्ये बदल करावा लागतो. आपल्याकडे असलेल्या 9 नंबरच्या रजिस्टरवरती मागील बाकीचे आकडे उपलब्ध असतात. यासाठी ग्रामसॉफ्टमध्ये मागील बाकी भरण्यासाठी एक वेगळा पर्याय दिला आहे, ज्याच्यामध्ये कायम माहितीमधून मिळकतमधून मागील कर बाकी या ऑप्शनचा वापर करता येतो. इथे मालमत्ता क्रमांकानुसार किंवा मालमत्ता धारकानुसार तुम्ही माहिती शोधू शकता. मालमत्ता क्रमांक किंवा मालमत्ता नंबर उपलब्ध असल्यास त्या नंबरच्या तो नंबर टाकून दाखवा या बटनावरती क्लिक करावे किंवा एंटर की दाबावी. त्या मालमत्तेचे क्षेत्रफळ, जर भोगवाडदार असेल तर भोगवाडदार यांची माहिती दिसते. तसेच इथे यादीत भरायला क्लिक केले असता तुम्हाला घरपट्टी, वीजकर, आरोग्य कर किंवा तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये पाणी पुरवठा एकत्र असल्यास पाणी पुरवठा यांच्या मागील बाकीच्या रकमा भरता येतात. असे करताना या रकमा आत्ता साठवल्या जात नाहीत. एकापेक्षा जास्त मालमत्तांची जर नोंद करायची असेल तर इथेच नवीन नंबर टाकून दाखवा या बटनावरती क्लिक करावे. प्रॉपर्टी उपलब्ध नसल्यास माहिती उपलब्ध नाही असा मेसेज येतो. नवीन नंबर टाकून यादीत भरा करून तुम्ही या प्रॉपर्टीच्या मागील बाकीच्या रकमा भरू शकता. अशा पद्धतीने तुम्ही 25-30 प्रॉपर्टीचा झाल्यानंतर सुद्धा साठवणे या बटनावरती क्लिक करू शकता आणि ही माहिती व्यवस्थित साठवली जाते. या पद्धतीनं सर्व मालमत्तांच्या मागील बाकीच्या रकमा भरता येतात. मागील बाकीच्या रकमा भरलेल्या परत एकदा तपासायच्या असतील तर तुम्ही नमुना नंबर 9 रजिस्टर इथे जाऊन मागील बाकीच्या भरलेल्या रकमा पाहू शकता. यासाठी तुम्ही भरलेल्या माणसाचा किंवा पूर्ण गावाचा असा 9 नंबर पाहू शकता. 9 नंबर या बटनाला क्लिक केले असता मिळकतदाराच्या एकाच्याच प्रॉपर्टी, जेवढ्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्टीचा 9 नंबरचा रिपोर्ट दिसू लागतो. इथे आपण टाकलेल्या मागील बाकीच्या रकमा दिसतात, तसेच चालूच्या रकमा दिसतात आणि एकूण गोषवारा दिसतो. या पद्धतीनं मागील कर बाकी भरता येते. धन्यवाद.